नमस्कार. मोहिनी फूड अँड ब्लॉग्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, सध्या फेस्टिव्ह सीझन आहे. त्यावेळेला ह्या माव्याच्या खुसखुशीत अशा गुजिया जर तुम्ही बनवल्या तर घरात नक्कीच सर्वांना आवडेल आणि एकदम सोपी रेसिपी आहे, कोणीही बनवू शकतं. पहिल्याच प्रयत्नात जर तुम्हाला अशा परफेक्ट गुजिया बनवायच्या असतील तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. या गुजिया नॉर्थ इंडियामध्ये विशेष करून बनवल्या जातात. या गुजियासाठी आपण काय साहित्य घेतले ते पाहूयात. त्यासाठी इथे मी मोठी वाटी भरून किंवा एक मोठा ग्लास भरून आहे ना मैदा घेतला आहे. तो आधी चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ चवीनुसार टाकलेले, 2 चमचे आपण त्यामध्ये तूप मोहन म्हणून टाकलेले आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आहे ना आपण हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आणि 10 मिनटं झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण आतल्या सारणाची तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे कढई गरम केली. त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप घेतलेलं आहे. 2 ते 3 टेबलस्पून आपण रवा घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा आहे. तो छान असा मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचा, करपू द्यायचा नाही. त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आपल्या आवडीनुसार. त्यानंतर त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आपल्या आवडीनुसार, साधारण 3-4 चमचे. त्यानंतर इथे मी 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे. तो तुम्ही इथे छान परतवून घ्यायचा आहे. सर्व मिश्रणामध्ये छान एकजीव झाला पाहिजे आणि मिश्रण कोरडं झालं पाहिजे. मिश्रण छान कोरडं झाल्यानंतर एका ताटामध्ये पसरून ठेवायचं. पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण त्यामध्ये साखर टाकायची आहे. तर ती मी इथे बारीक करून घेतलेली आहे. साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक वापरू शकतात. त्यामध्ये हिरव्या वेलच्यासुद्धा दळून टाकलेल्या आहेत आणि आपण इथे पाक बनवून घ्यायचा आहे. पाकसाठी सुद्धा मी इथे अर्धी ते पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये एक पाववाटी पाणी टाकलेलं आहे, छान उकळून घेतलं आहे, एक तारी पाक करून घेतलेला आहे. त्यामध्ये आवडीनुसार आपण हिरव्या वेलच्या कुटून टाकलेल्या आहेत आणि केशर असेल तर केशर टाका किंवा थोडासा कलर टाका किंवा नाही टाकलं तरी तुमची चॉईस. एक तारी पाक किंवा असा चिपचिपीत पाक तयार झाल्यानंतर बाजूला ठेवून द्यायचं भांडं. तोपर्यंत तो कोमट होत राहतो. आता आपण इथे जे सारण करून ठेवलं होतं ते पूर्ण थंड झालेलं आहे. त्यामध्ये आपण जी दळून घेतलेली साखर आहे ती इथे टाकायची. तर गोडी आपल्याला किती हवी त्यानुसार आपण साखरचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता. छान असं हाताने चोळून एकजीव करून घ्यायचं सर्व सारण. भिजवलेला मैदासुद्धा तर छान एकजीव त्याचा असा गोळा तयार झालेला आहे. आपण तो छान मळून घ्यायचा आणि आपल्याकडे साचा असेल करंजीचा तो इथे वापरू शकतात किंवा अगदी घडीच्या किंवा असं हाताने मोडून जे आपण त्याची महिरव बनवतो बघा, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे गुजियाला डिझाईन देऊ शकतात. मंडळी, माझं एक दुसरं अजून एक चॅनल आहे, नीलमोहना होम अँड किचन अँड ब्लॉग्स. त्याच्यामध्ये सुद्धा अशी करंजीला आपण जी घडी मोडून जी डिझाईन बनवतो काठावरती, तिचा एक व्हिडिओ आहे. तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकतात. मी इथे रेडीमेडच आपलं असं साचं घेतलेलं आहे. त्याच्यानुसार ती पारी लाटून घेतलेली आहे. छान भरगच्च असं सारण भरलेलं आहे. काठाला थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि छान असं दोन्ही बाजूने व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि पटापट अशा गुजिया म्हणजेच करंज्या करून घ्यायच्या आहेत आणि एका कापडाखाली त्या झाकून ठेवायच्या आहेत 15-20 मिनटं. त्यानंतर मग आपण तळायला घ्यायच्या आहेत. तर सर्व करंज्या एका सोबतच अशा करून घ्यायच्या आहेत आणि कापडावरती झाकून ठेवायच्या आणि मग नंतर तेल मंद गॅसवरती छान गरम करायचं आणि गॅस फ्लेमसुद्धा कमीच ठेवायची आणि छान अशा तळून घ्यायच्या आहेत खरपूस रंगावरती आणि छान दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झाल्यानंतर आहे ना काढून ठेवायच्या आणि आपण जो पाक तयार केलेला आहे त्या पाकामध्ये त्या एक एक करून डिप करून घ्यायच्या आणि ताटामध्ये छान अशा पसरवून ठेवायच्या आणि मस्तपैकी तुम्हाला त्यावरती केशर हवं असेल तर केशरचं सजवू शकतात आणि फॅमिली, मित्रमैत्रिणींसोबत, फ्रेंड्ससोबत तुम्ही एन्जॉय करू शकतात. तर हे होळी पार्टीमध्ये किंवा एखाद्या आपल्याकडे देवाचं काही कार्य असेल, कार्यक्रम असेल, त्यावेळेला नैवेद्यालासुद्धा तुम्ही या गुजिया बनवू शकतात. अगदी झटपट होतात, काही जास्त वेळ लागत नाही आणि तितक्यात छान खुसखुशीत आणि सुंदर असा टेस्टी पदार्थ तयार होतो. तर तुम्ही हा रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असतात तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या अशाच छान व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आणि मंडळी, कमेंट करायला अजिबात विसरू नका. बरी वाईट तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही कमेंटमध्ये आपल्या रेसिपीबद्दल सांगू शकतात. अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.